नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. पुंडलिक वरदा हारी विठ्ठल असा गजर करत मी आजच्या सवालची चर्चा सुरू करतोय. माझा आजचा प्रश्न आहे, साहित्य महामंडळाने महाबळेश्वर संमेलनाचा आणि एकूणच साहित्य संमेलनाचा खेळखंडोबा केलाय काय? आजचे माझे जे पाहुणे आहेत त्यांची सुरुवातीलाच ओळख करून देतो, कारण अत्यंत सन्माननीय असे पाहुणे माझ्या सोबत आहेत. माझ्या सोबत मुंबईतून आहेत मधु मंगेश कर्णिक. मधु मंगेश कर्णिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. 1990 साली रत्नागिरी येथे झालेल्या 64व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. माझ्यासोबत नागपूरहून आहेत ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर. राम शेवाळकर हेही पणजी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि माझ्यासोबत पुण्याहून आहेत राजन खान. राजन खान हे विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि भावी काळामध्ये त्यांचं जे कसदार लिखाण आहे त्याला जर न्याय मिळाला तर कदाचित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होऊ शकतात. याबरोबरच माझ्यासोबत महाबळेश्वरहून आहेत KS अटकरे, कार्यवाह आहेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे. मी चर्चेला सुरुवात करतोय. माझी चर्चा कशासाठी आहे हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. काल रात्री महाबळेश्वरमध्ये साहित्य महामंडळाचे जे पदाधिकारी आहेत कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केलं की हे संमेलन अध्यक्षांशिवाय पार पडणार आहे. त्यांनी आनंद यादवांचा राजीनामा स्वीकारलाही नाही, नाकारलाही नाही, स्थगिती दिली त्याला आणि हे संमेलन असंच पार पडेल असंही ते म्हणाले. याचा अर्थ काय हे मला माहीत नाही. याचा अर्थ कोणीतरी समजावून सांगायला हवा. परंतु मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये एक वेगळा पायंडा पडलेला आहे, कारण पहिल्यांदाच एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदाच संमेलन अध्यक्षा विना होत आहे. आज जेव्हा कौतिकराव ठाले पाटील यांनी अर्धा तास भाषण केलं त्यानंतर तिथे काही रामदास फुटाणेंसारखे कवी त्यांना सांगत होते की अध्यक्षांचं छापील भाषण जे आहे, आनंद यादवांचं छापील भाषण जे आहे ते तुम्ही इथे वाटा, तरी सुद्धा त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काल ठाले पाटील पत्रकारांना असं म्हणाले, मी कोणत्याच प्रश्नाची तुमच्यावर चर्चा करणार नाही, उत्तरं देणार नाही. माझा या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सन्माननीय पाहुण्यांना प्रश्न आहे की खरोखर महामंडळाने संमेलनाच्या पावित्र्याला कलंक लावलाय का? मी सुरुवात करतोय मुंबईपासून. मधु मंगेश कर्णिक माझ्या सोबत आहेत. मधुभाई, काय म्हणाल तुम्ही महामंडळाच्या या वर्तनाबद्दल? तुमची प्रतिक्रिया काय आहे? आता काय बोलायचं, महामंडळाचं हे जे कृत्य आहे हे अतिशय लांछनास्पद आहे. हा एक शब्द सुद्धा कमी पडेल इतकी वाईट कृती या मंडळीने केलेली आहे. मराठी साहित्याची उज्ज्वल परंपरा, मराठी साहित्य संमेलनं यापूर्वी 81 झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनेही संमेलनं होतात. लोकांचा प्रतिसाद अतिशय उदंड असतो आणि एक महाराष्ट्राचा हे फार मोठा सांस्कृतिक सोहळा असतो. अशा या सोहळ्याला या मंडळींनी आपल्या कल्पनाशून्यतेने, अकार्यक्षमतेने आणि एकूणच सुमार बुद्धिमत्तेने कलंक तर लावलेला आहेच, पण आम्हा सर्व साहित्यिकांना जनतेसमोर खाली मान घालायला लावलेली आहे. जनतेसमोर खाली मान घालायला लावली आहे. अत्यंत दुःखाची, अत्यंत व्यथित होऊन मधुभाई कर्णिकांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आज सकाळपासून ज्यांच्या प्रतिक्रिया IBN लोकमतनी घेतल्यात. अरुण साधुजत तर असं म्हणाले की मला स्वतःला मराठी लेखक म्हणवून घ्यायला अपमान वाटतोय. विठ्ठल वाघ असं म्हणाले की मी या सगळ्या महामंडळाला श्रद्धांजलीच अर्पण करतो. इतक्या कडक प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी जातोय आता नागपूरला. माझ्यासोबत राम शेवाळकर आहेत. शेवाळकरजी, मला सांगा काय म्हणणं आहे तुमचं? असा प्रकार कधी घडला नव्हता. तुम्ही काय विश्लेषण कराल? या वर्षभरात आपण एक इतिहास निर्माण केला आहे मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत. घटनेची पायमल्ली झाली आणि निरध्यक्ष साहित्य संमेलन घेण्याची पाळी महामंडळावर आणि आपल्यावर आली. हे जरी कितीही आपल्याला लाजिरवाणं असलं तरी ती परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अध्यक्षांनी संमेलनाच्या फारच कमी दिवस आपला राजीनामा सादर केला आणि त्यामुळे महामंडळासमोर घटनात्मक पेच उत्पन्न झाला. अशा वेळेला कोणाला अध्यक्ष करावं? जे प्रतिस्पर्धी होते शंकर सारडा, त्यांनी आपला दावा केला होता की मला तुम्ही अध्यक्ष करू शकता. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये दुसरे काही महनीय असे साहित्यिक आलेत की ज्यांना हा मान केवळ निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा नसल्यामुळे मिळू शकला नाही.
तो या निमित्ताने एवढा मोठा बहुमान आपण त्यांना द्यावा अशी त्यांच्या मनामध्ये कल्पना आली. जर पराभूत उमेदवाराला हा मान दिला असता तर पुन्हा आपल्याला एक वाईट पायंडा पाडल्याचा दोष मिळाला असता. जर या लोकांना दिलं असतं आणि या लोकांनी मान्य केलं असतं तर कदाचित थोडंसं त्याचं निरसन झालं असतं. ते काहीच न झाल्यामुळे महामंडळाला हा एक अप्रिय असा निर्णय घ्यावा लागला. त्या अगोदर तर महामंडळाला आपली शक्ती या अध्यक्षपदाला नकार देणाऱ्या वारकऱ्यांच्या विरुद्ध वापरता आली असती आणि त्यांना आवरता आलं असतं तर हा विटंबनेचा प्रसंग मराठी साहित्य महामंडळावर आला नसता. अगदी मराठी साहित्य महामंडळावर जो प्रसंग आलाय तो कठीण प्रसंग आहे. मी जातोय पुण्याला. राजन खान आहेत. राजन खान, तुम्ही ऐकलत मधु मंगेश कर्णिक आणि राम शेवाळकर काय म्हणतायत, तुमचं काय म्हणणं आहे महामंडळाच्या या वर्तनाबद्दल? तुम्हाला काय वाटतंय? मी आजपर्यंत असं समजत होतो की हे महामंडळ म्हणजे अखिल मराठी साहित्यसृष्टीची प्रतिनिधी संस्था आहे. साहित्यिकांचा आवाज किंवा साहित्यसृष्टीतला सगळा कारभार ही मंडळी पाहतात असं माझं मत झालेलं होतं. पण एकूणच हे सॅन होजेला साहित्य संमेलन घेऊन गेल्यापासून आणि आत्ताच्या साहित्य संमेलनाचं जे काही वाटोळ झालेलं आहे याच्यावरनं लक्षात येतं की साहित्य संमेलनाचं हे जे महामंडळ आहे हे प्रतिनिधी वगैरे नाही, ही काही मुठभर लोकांची मालकीची गोष्ट झालेली आहे आणि मनमानी कारभारासारखं काहीतरी चालू आहे असं माझं मत झालं. पहिली गोष्ट म्हणजे आनंद यादव आणि वारकरी यांच्यात वाद उभा राहिला तर साहित्यसृष्टीचे प्रतिनिधी असलेलं हे महामंडळ काही एक भूमिका घेतानाच या सगळ्या महिन्या 15 दिवसात दिसलेलं नाही आपल्याला. कुठलीही भूमिका अधिकृतपणे साहित्य महामंडळानं कधीच मांडली नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये. त्यांना काय म्हणायचंय, तुकारामाबद्दल त्यांची काय मतं आहेत, आनंद यादवांबद्दल त्यांची काय मतं आहेत, वारकऱ्यांबद्दल त्यांची काय मतं आहेत, याच्याबद्दल त्यांनी ठामपणे कुठलीही भूमिका घेतली नाही आणि ती उघडही मांडली नाही. खरं तर मला असं वाटत होतं की महामंडळ आता आनंद यादव आणि वारकरी यांच्यामध्ये समझोत्याचा प्रयत्न करील आणि आनंद यादव हे अध्यक्ष म्हणून तिथं बसतील. खरं तर त्यांनी माफी मागितली, पुस्तक मागे घेतलं, इथं हा वाद मिटायला पाहिजे होता आणि महामंडळानं मध्यस्थी करायला पाहिजे होती. महामंडळ ती करेना. आता मी कार्यक्रम पाहत होतो उद्घाटनाचा, अख्ख्या व्यासपीठावर एकही साहित्यिक नव्हता. भलत्याच लोकांची गर्दी होती ज्यांनी कधी कागदाला हात लावलेला नाही असले लोक तिथं बसलेले होते. मला असं वाटलं की विठोबाशिवाय पंढरी आहे आता तिथं आणि कसं का होईना साजरं करून घ्यायचं, आपण मिरवून घ्यायचं, बाद झालं. साहित्यिकांना काही अर्थ नसतो. साहित्यिकांना या महामंडळानं कधी किंमत दिली आहे असं दिसतच नाही एकूण. अगदी असं दिसत नाही. माझ्यासोबत के अतकरे आहेत, महाबळेश्वरहून कार्यवाह आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे. अतकरे, मला सांगा, तुमच्यावर प्रचंड टीका होते एकूणच महामंडळावर. काय आहे तुमच्याकडे उत्तर? काय म्हणाल तुम्ही? तुमच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता का? आता परिस्थिती इतकी नाजूक झालेली होती आणि वेळेत का आता शेवाळकर सरांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, वेळ अतिशय अपुरा आहे आणि अपुऱ्या वेळामध्ये कसा मार्ग काढावा लागला असता तर हे कोणालाही फार अवघड गेलं असतं. म्हणून हा एक मधला मार्ग काढला आणि या पद्धतीने आम्ही केलं. राजन खान साहेब असे म्हणाले की मध्यस्थी केली नाही. मध्यस्थी पहिल्यांदा हे दोघांमध्ये जो वाद चाललेला होता याची वाट बघत होतो आणि दुसरी गोष्ट अशी की साहित्यिकांनी सुद्धा काही मदत करायला पाहिजे होती. एकही महाराष्ट्रातले साहित्यिक बोलले नाही. राम शेवाळकर सर बोलले, बाकी कोणीही त्यांना केलं नाही आजपर्यंत. आज मात्र 2 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रातून वेगवेगळ्या साहित्यिकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या येतात. यापूर्वी का नाही आल्या? अतकरे साहेब, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यावर आरोप केलेला आहे पूर्वाध्यक्षांनी, हातकणंगलेकरांनी, की तुम्ही साहित्यिकांना, लेखकांना नीट वागवत नाही, त्यांना सन्मान देत नाही. अरुण साधूही असंच म्हणाले. अशा वेळेला साहित्यिक तुम्हाला काय म्हणून मदत करतील? नाही, हे आजच्या बाबतीत हातकणंगलेकर सरांच्या बाबतीतली गोष्ट जी त्यांनी जे खेद व्यक्त केला असेल तर ते थोडासा म्हणजे वेगळ्या तऱ्हेने झालेला आहे. ग्रंथदिंडी निघाली त्यावेळेला ते आलेले आहेत बरं का, आणि ग्रंथदिंडीमध्ये स्वागत सदस्य आणि आम्ही हे पूर्ण ग्रंथदिंडीमध्ये होतो. त्यामुळं माझ्यासारख्याला तरी ते केव्हा आले हे मला माहित नाही. नाही, पण मला सांगा अतकरे, ही सगळी स्पष्टीकरणं ठीक आहेत. तुम्ही पूर्वाध्यक्षांना धड पत्र पाठवत नाहीत, त्यांना मान देत नाही, याचं तुम्ही एकसारखं कसं काय स्पष्टीकरण देऊ शकता? नाही, ही तुमची त्यांचं जे म्हणणं आहे. अरुण साधूंनी आज आमच्या चॅनलवर सांगितलंय की त्यांना साधं पत्रही मिळालेलं नाही म्हणून.
ही पत्र पाठवली, परंतु त्यांच्याकडे वेळ जास्त म्हणजे कमी वेळात ती पत्र पाठवल्या गेलेली होती. पत्रिका छापायला थोडासा उशीर झालेला होता. ही पत्र पोस्टात पडलेली आहेत. पडलेली आहेत तुम्हाला म्हणजे एक- संमेलनानंतर तरी पोचतील. निश्चितपणे नाही, संमेलन म्हणजे हे कदाचित आज उद्या त्यांना मिळेल ते, बरं का. पत्रिका पाठवलेल्या आहेत, सगळ्या निमंत्रण पत्रिका गेलेल्या आहेत. आता अडचण अशी झालेली आहे की हे महाबळेश्वरचे लोक सुद्धा नव्यानं हे संमेलन घेत होते. अहो, पण तेवढा तुम्ही त्यांना अनुभव नव्हता. मार्गदर्शन करू शकत होतात. तुम्ही अनुभवी लोक आहात. ठाले पाटील इतक्या जोरदारपणे पत्रकारांना सुनावतात, पत्र कशी टाकायची हे सांगू शकत नाहीत का? नाही, आम्ही सांगितलेलं होतं, परंतु त्यांच्या काही अडचणी आणि वेगवेगळे अडचणी येऊ शकतात. म्हणजे याच्यामध्ये त्यांना डावलण्याचा किंवा साहित्यिकांना डावलण्याचा, त्यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू असा अजिबात नाहीये. उलट आम्ही मान सन्मानच देतो साहित्यिकांना. मला सांगा, जे साहित्यिक दुखावले त्यांना आपल्या या IBN लोकमतच्या व्यासपीठावरून तुम्ही त्यांना फुंकर घालाल का? त्यांची माफी मागाल का? कारण तुम्ही व्यक्ती नाही आहात, तुम्ही एक संस्था आहात. महाराष्ट्रातला साहित्यिक दुखावला गेला तर त्याची माफी मागण्यात काहीच गैर नाहीये. अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु मला वैयक्तिक माझ्यासारख्याला वैयक्तिक प्रश्न असता तर मी आत्ताच माफी मागितली असती. नाही, महामंडळ परंतु म्हणून बाकीच्या- विचारतोय मी तुम्हाला. हा, अगदी बरोबर. त्यासाठी आता महामंडळाच्या लोकांशी मला चर्चा करावी लागेल. अहो, माफी मागण्याचा उदारपणा दाखवण्यासाठी चर्चा करावी लागते महामंडळाला. मी चर्चा चालू ठेवणार आहे, पण आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघूया. साहित्य महामंडळाने महाबळेश्वर संमेलनाचा आणि एकूणच मराठी साहित्य संमेलनाचा खेळखंडोबा केलाय का? पडद्यावर बघू शकता. होय म्हणतायत 88% लोक. घेणार आहे एक ब्रेक नंतर चर्चा चालू राहील. पहा फक्त IBN लोकमत.